नामात जीव हा रंगला, नामात जीव आनंदला, टाळची फळांच्या संग साठी अखंड वारकरी लाखो समाज पंढरपूरला गेलाय. आणि मग भाऊके सरांनी या ठिकाणी असा कोणता विशेष कार्यक्रम केला असेल म्हणून आम्ही पाहण्यासाठी आलो. तर विशेष ह्या गोष्टीचं वाटतं की या ठिकाणी आल्याच्या नंतर खरोखरच्या पंढरीमध्ये गेल्याचा आनंद या ठिकाणी झाला. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग कसं म्हटलं ना, तसं हे सगळं वातावरण पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद झाला. चिंचेचं झाड लावलं, पेरूची झाडं लावली, गुलाबाचं देखील झाड त्या ठिकाणी मी पाहिलं. खरं तर ही जी गुलाबाची झाडं आहेत ना, ही गुलाबाची झाडं लावून याच्यातून सुंदर संदेश या ठिकाणी देण्यात आला की माऊली ज्ञानोबरायांच्या विचारांचा सुगंध सबंध परिसरामध्ये दळवावा, असं ते गुलाबाचं झाड होतं. त्या पेरूच्या झाडातून दुसरा एक संदेश मिळाला की मोठं झाल्याच्या नंतर आपल्या आयुष्यातून तो गोडवा इतरांच्या देखील आयुष्यामध्ये वाटायला यावा. चिंचेचं झाड बघितल्यानंतर पुन्हा एकदा डोक्यामध्ये हा विचार आला की चिंचेचं झाड गेल्या अनेक वर्षांपासून वारकऱ्यांना सावली देत आहे, धारकऱ्यांना छाया देत आहे, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आनंद देत आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्या कॉलेजचं देखील झाड म्हणजे जीवनरूपी झाड अखंड आयुष्यभर असाच लोकांना प्रेमाचा छाया देत राहावं, प्रेमाचा सुगंध देत राहावं आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये एक सुंदर वातावरण तयार करत राहावं. समोर पाहिलं, आल्या आल्या समोर बसतो आणि समोर पाहिल्याच्या नंतर अतिशय मनाला एक वेदना निर्माण झाली, ती अशी की पांडुरंग परमात्म्याच्या शरीरावर माऊली ज्ञानोबा आहेत आणि जगद्गुरु श्रीमंत तुकोबा आहेत, खाली मुक्ताई आहे, ज्ञानदादा आहे, सोपानदादा आहे आणि अनेक संत वारकरी पांडुरंगाच्या आजूबाजूला आहेत. पण पाहिल्याच्या नंतर मनामध्ये हा प्रश्न आला मित्रांनो की ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलं, त्या माऊलींना आळंदीच्या सडकेवर उभं राहून भिक्षा मागावी लागली. हा इतिहास जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा आम्हाला इथं गाथा दिला, पण ज्या जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांनी या ठिकाणी गाथा निर्माण केला, तोच गाथा त्या काळच्या समाजकंटक लोकांनी मात्र पाण्यामध्ये बुडवला. ही शोकांतिका आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण टाकायचं पाप त्या काळच्या लोकांनी केलंय. संतांना छळलं गेलं, इंद्रायणी बाटेल बनले ज्ञाना, या इंद्रायामध्ये पाय ठेवून दिला नाही ज्ञानोबरायांना. पण आज विशेष गोष्ट आहे, ज्यावेळेस ज्ञानोबरायांची पालखी चालली होती ना, त्यावेळेस मात्र त्या नदीला, त्या चंद्रभागेला थांबावं लागलं आणि ज्ञानोबरायांच्या पालखीला रस्ता द्यावा लागला. का?